आज आमच्या माय माऊल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आणि बालगोपाळांच्या चेहऱ्यावरला आनंद पाहून मनाला अतिशय समाधान वाटलं. असे ऐकणारे समोर असले की जरा बरं वाटतं. नाही तर आम्ही ओरडायचं बिंबीच्या देठापासून आणि तुमच्याकडे पाहिलं आणि तुम्ही जर आमच्या पुढे आशे जर बसले, आम्हाला वाटतं सगळ्या जगाचं दुःख काय यांच्याच वाट्याला आलं का काय असं वाटतं. परंतु तुम्ही काय तसे बसलेले नाहीत, तुम्ही फ्रेश बसलेला आहात. नाही तर काही काही ठिकाणी आम्हाला अनुभव येतात. असंच एक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम होता कीर्तनाचा आणि शिवाय वाढदिवसाचा कार्यक्रम होता. मी अभंग घेतला होता, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. कीर्तनाला सुरुवात केली आणि दोन म्हातारे कीर्तनाला येऊन बसली. एक म्हातारा इकडल्या बाजूला बसलं आणि एक म्हातारा इकडल्या बाजूला बसलं. आणि मी ज्या वेळेला कीर्तनामध्ये म्हणालो, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत, आणि इकडल्या म्हाताऱ्याकडे पाहिलं, मग त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं म्हणायला पाहिजे ना, वा, असं काहीतरी करायला पाहिजे ना. त्यांनी मला खालून असं केलं. मला असा राग आला. म्हटलं याचा काय नाड्याचा घोट घ्यावा का काय काय नो. अरे मी एवढं कणून कुथून ओरडायला लागलो, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपण भाग्यवान, आणि हे म्हणते नाही नाही. मग ह्या म्हाताऱ्याकडे म्हटलं बघायचंच नाही. आता त्याचाच मित्र इकडल्या बाजूला बसला होता. म्हटलं आता यांची परीक्षा घेऊ. पण मनात विचार केला, राजू महाराज, हा जर त्याचा गुरु नसला तर तो तरी नाही नाही म्हटला. हा जर म्हटला ओ माझा खाली तर अवघड होईल. पण डिरिंग केली, इकडल्या म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि म्हणालो, काय बाबा, शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राचा नावलौकिक 7 समुद्राच्या पार नेला, खरंय की नाही, असं म्हटलं. त्याच्याकडे पाहिलं, त्यांनी मला असं केलं, महाराज क्या बात है, आम्हाला तेवढंच पाहिजे. म्हटलं ह्या डांगऱ्याकडे पाहायचंच नाही, इकडल्या, हा इकडल्याकडेच, बाबाकडं. सगळं कीर्तन मी इकडे त्या बाबाकडे पाहिलं आणि त्याच्याकडे बघून म्हणायचो, आपण महाराजाचा जन्मालो, आपण भाग्यवान आहोत, असं म्हटलं. आणि काही त्याला आवडलं की तो असा करायचा, महाराज अरे क्या बात है. किती वेळ चाललं? 4 तास. कीर्तन किती वेळ असतं? नियम आहे 2 तास. पण त्याच्या एवढ्या अभिनयावर किती वेळ झालं? 4 तास. शेवटी मी थकलो, तिथंच बसलो, तरी त्याचं चालूच होतं, महाराज क्या बात है. म्हटलं रातभर असाच कर, मला काय मारितो का काय. अरे 4 तास झाले. शेवटी बैठकीत बसलो, हातात चहाचा कप आला. मी एक घोट घेतला, माझं लक्ष दारात गेलं. त्याची माझी नजरेला नजर झाली, त्यानं मला तिथंही खुणवलं, महाराज. मला तर चक्करच आली बा. मग मी आमच्या राजू महाराजाला त्यांना विचारलं, म्हटलं अहो मी कार्यक्रम सुरू झाल्यापासून हे म्हातारं मला असं असं करतंय, नेमकी काय भानगड आहे. राजू महाराज मला म्हटले, महाराज तुम्ही फसले राव. मी म्हटलं फसलो तेव्हा नाही. म्हटलं कसं काय. म्हणे त्याला कोणालाही अशी करायची सवय आहे. म्हणून कसं असतं, थोडं हलकं फुलकं सुद्धा वाटलं पाहिजे. नुसतं शिवचरित्र गायलं किंवा अशी काही कथा सांगत बसलो तर जरा थोडं फ्रेश होण्याकरता थोडीशी पाची पक्वानाचं ताट केलेलं आहे ना, पात्र वाढलेलं आहे, थोडीशी कोशिंबीर, जरा हे हलकं फुलकं असलं पाहिजे म्हणून बोललो. पुनश्च एकदा आपलं धन्यवाद मानतो आणि ऐकूयात खणखणीत आणि दणदणीत आवाजात आणखी सुंदर असा पोवाडा या मुलांच्या करता सांगतो. पोवाडा गावा मर्दानी, ऐकावा ही मर्दानी. आणि त्यातल्या त्यात पोवाडा कशाला म्हणतात तर पोवाडा हा महाराष्ट्राचा लोककलेतला अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. त्याला मर्दानी अलंकार असं म्हटलं जातं, त्याला पोवाडा म्हणतात. तेव्हा ऐकणार आहोत पुढील सुंदर असा पोवाडा.